दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दहिसर येथील SRA इमारतीला विकासक व पालिका अधिकारी यांच्या गलतान कारभारामुळे आग लागली। यात 4 ते 5 निष्पाप रहिवासियांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। ही घटना अत्यंत गंभीर असून या विरोधात संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरी यांनी आवाज उठवला। बिल्डरचा पाळलेला स्थानिक गुंड रामेश्वर ठेंगे याने श्रीकांत गिरी यांना गोळी घालून मारण्याची धमकी दिली। त्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत निंदनीय बाब आहे। याचा जाब पोलिसांना विचारण्यासाठी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे। यावेळी शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेडचे मुंबई सचिव प्रमोद शिंदे, कार्याध्यक्ष शाहिद कुरेशी, संघटक अशोक गुप्ता, उपाध्यक्ष निशा शेख, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष रियाताई करंजकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पूनमताई शिंदे, उत्तर पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष महेश मोरे, प्रवीण उघडे, राजगिरी, शंकर निर्वाण, सुरेश हेगडे, संतोष रावल, शत्रुघ्न विश्वकर्मा तसेच संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडीचे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जय जिजाऊ। मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष। आज संभाजी ब्रिगेड मुंबईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आज आम्ही दहिसर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आम्ही आमचं एक निवेदन दिलेलं आहे। घटना अशी आहे, 2 दिवसापूर्वी येथे दहिसर येथे SRA बिल्डिंगला आग लागली होती। त्या SRA बिल्डिंगच्या आगीमध्ये एक वृद्ध महिला व 4 ते 5 रहिवासी हे अस्तव्यस्त झाले होते। ते अजूनही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। हा सर्व विषय घेऊन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी गिरी यांनी आवाज उचलला होता। तिथल्या गोरगरीब रहिवाशांचा आवाज हा संभाजी ब्रिगेडनं बुलंद केला होता आणि तो आवाज दाबण्यासाठी त्या स्थानिक बिल्डरांनी त्यांचे जे गुंड आहेत रामेश्वर ठेंगे यांनी आमच्या संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं सर्व कमिटी ही श्रीकांत गिरी यांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी आणि आम्ही या बिल्डरला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी गिरी हे श्रमकरी, कष्टकरी, गोरगरीब लोकांचा आवाज आहेत, या जिल्ह्याचा आवाज आहे आणि तो दाबण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर संभाजी ब्रिगेडची तुमची गाठ आहे एवढं लक्षात ठेवा। आम्ही जशाच तसं उत्तर देऊ। आज आम्ही फक्त संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिसर पोलीस ठाणे यांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार। जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही या बिल्डर आणि त्या बिल्डरच्या गुंडाला सबक शिकवू। ही संभाजी ब्रिगेडची ख्याती आहे हे आपण लक्षात ठेवावं। म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान देतोय सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना की संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरी यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे। त्या विरोधात आपल्याला स्ट्रॉंगपणे एक आवाज उपस्थित करायचा आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 17 सप्टेंबरला मुंबईच्या वतीनं याच दहिसरमध्ये आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आणि आमचा आवाज बुलंद करणार। या मुजोर बिल्डरांच्या विरोधामध्ये असा कुठलाही प्रकरण असू दे, मुंबईभरमध्ये असं कुठलंही प्रकरण असू दे, जर बिल्डर तुम्हाला त्रास देत असेल, तिकडची व्यवस्था जर तुम्हाला त्रास देत असेल तर संभाजी ब्रिगेडशी संपर्क साधावा आणि या मुजोर बिल्डराला आणि त्याच्या गुंडाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर गाठ संभाजी ब्रिगेडची आहे एवढं लक्षात असू द्या। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।